जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, डिप्लोमा करताय, ग्रॅज्युएशन करताय, फायनल इयरला आहात, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, तर तुमच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या अंतर्गत एक जबरदस्त इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे। ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल माहिती देतोय। खासियत याची अशी की अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ही पेड इंटर्नशिप आहे, म्हणजे आपल्याला महिन्याला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। फक्त 3 महिन्याची इंटर्नशिप आहे, जी की तुम्ही वाढू शकताय 12 महिन्यापर्यंत। चांगली गोष्ट आहे। आणि अजून महत्त्वाचा पॉइंट मध्ये भरपूर सारा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे, कामाचा अनुभव मिळणार आहे। तुम्ही फ्रेशर्स आहात तरी इथे अप्लाय करू शकताय। गव्हर्नमेंट सोबत काम करायला मिळतंय, कामाचा अनुभव मिळतोय, स्टायपेंड मिळतोय, सर्टिफिकेट मिळतोय, त्यामुळे बेस्ट करियर ऑप्शन आहे। डिटेल मध्ये सांगतोय अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतोय, काय प्रोसेस आहे। त्यामुळे अशाच अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की जॉब अपडेटच नाही तर करियर गायडन्स आलं, वेगवेगळ्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज आल्या, ही सगळी माहिती अप टू डेट तुम्हाला देतोय। त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकतात ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल तुम्हाला माहिती देतोय। आणि अशा प्रकारचं एक व्हॅल्युएबल सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे, जे की लिंक्डइनच्या प्रोफाइलवर तुम्ही मेन्शन करू शकताय, तुमच्या बायोडाटामध्ये मेन्शन करू शकताय। आणि व्हॅल्युएबल इथे बघा लोगो सुद्धा आहे। आता ही नेमका इंटर्नशिप प्रोग्राम काय त्याची माहिती देतो। ही यांची PDF आहे, याच्यामध्ये सगळी माहिती दिली आहे। खास करून तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात तर ही संधी सोडू नका। इथे बघू शकतात वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी बद्दल इथे माहिती दिली आहे। टोटल यांची ऑल ओव्हर इंडियामध्ये 15 रिजनल ऑफिसेस आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, अंडर द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही इंटर्नशिप येते। ओके, आता नेमका याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इंटर्नशिप कशी असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली। आणि तुमचं वय 18 ते 45 आहे, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय। अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 3 महिन्याची इंटर्नशिप असते, जी की तुम्ही रिन्यू करू शकताय 4 टाइम। म्हणजे 3 महिन्याची इंटर्नशिप तुम्ही 4 टाइम रिन्यू केली तर 12 महिन्याची इंटर्नशिप येऊ शकते। तुम्हाला पाहिजे तर फक्त 3 महिने करा। ओके, त्यानंतर या इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे। आता इथे तुम्हाला जसं मी सांगितलं अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे, इथे बघा दिलंय अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे। प्लस तुम्हाला इथे 6000 प्रति महिना स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। अनेक जण म्हणतील या 6000 रुपये कमी आहे, पण मित्रांनो 3 महिन्यासाठी मिळणार आहे 6000 रुपये, प्लस सर्टिफिकेट मिळणार आहे, प्लस गव्हर्नमेंट सोबत काम करायचा अनुभव मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही MPSC UPSC करताय किंवा गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची तुम्हाला तयारी आहे, किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या, एक्सप्लोर करायचा आहे, अनुभव पाहिजे आहे, तर बेस्ट असणार आहे। ओके, आता इथे अजून एक महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेट तर दिलंच जाणार आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय आणि कशा प्रकारे अप्लाय केलं जाणार ते सांगतो। तर सगळ्यात पहिले सिलेक्शन प्रोसेस अशी आहे की आपल्याला अप्लाय करायचं यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून। ही बघा यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे न्यू रजिस्ट्रेशन दिलं आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, जो की मी तुम्हाला सांगतोय। जस्ट सोपं आहे, तुम्हाला तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, जन्मतारीख, मोबाईल नंबर, त्यानंतर तुमच्याकडे रिकमेंडेशन लेटर आहे का, आता हे यस करायचं आहे। हे कशा प्रकारे मिळवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर एंटर पासवर्ड, आणि पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करून रजिस्टर करायचं आहे। रजिस्टर केल्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर आला आहे, हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, त्यानंतर तुम्हाला तुमचा जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे, कॅटेगरी कोणती आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे, जनरल, SC ST OBC जी पण असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा इथे आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। टेन्शन घेऊ नका, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, जेन्युइन वेबसाईट आहे, त्यामुळे बिंदास तुम्ही ते टाकू शकताय। नॅशनॅलिटी इंडियन आहे, इंडियन टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा, स्टेट कोणता आहे ते टाकून घ्या, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते टाकून घ्या, त्यानंतर पिनकोड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही ते टाकू शकताय, 12वी झालं आहे, डिप्लोमा करताय, ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, हायस्कूल करताय, जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कधीपासून सुरू केलं होता, कॉलेजचं नाव काय ते टाकून घ्यायचं आहे। इंटर्नशिप डिटेल्स तुम्हाला टाकून घ्यायचे आहे, जसं की तुम्ही ते वाचू शकतात। इंटर्नशिप किती महिन्यासाठी करायची आहे, तर आपल्याला 3 महिन्यासाठी करायची आहे, ते 3 महिने मी ते सिलेक्ट करतो। तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त करू शकताय। ओके, आता मी ते 3 महिने सिलेक्ट करतोय।
त्यानंतर लोकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता आपण महाराष्ट्रात राहतोय त्यामुळे तुम्हाला इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण यांचे भरपूर सारे ऑफिसेस आहे, तिथे तुम्हाला ही इंटर्नशिप मिळू शकते. त्यामुळे इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्यानंतर जर अजून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी राहत असेल किंवा तुमच्या ओळखीचे कुठे असेल तिथे तुम्हाला जायचं असेल, समजा कोणी MP मध्ये राहत आहे, दिल्लीमध्ये राहत आहे, गोवामध्ये राहत आहे, तर ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकताय. ओके, 3 लोकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. म्हणजे जो पण स्टायपेंड 6,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे तो डायरेक्ट या बँकमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे बँकेचे डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो की 2 MB असला पाहिजे तो इथे अपलोड करा. त्यानंतर इथे बघा तुम्हाला एक रिकमेंडेशन लेटर लागणार आहे. आता ते कसं मिळवायचं ते पण सांगतोय. त्यानंतर जस्ट तुम्हाला हे बाकीची माहिती भरून इथे सेव्ह करून सबमिट करायची आहे. सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म जमा झाला आहे. आता रिकमेंडेशन लेटर कुठे मिळेल तर बघा ही यांची वेबसाईट आहे, इथूनही तुम्ही सगळी माहिती बघू शकताय. आणि ही यांची PDF आहे. PDFच्या खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती दिली आहे. इंटर्नशिप किती आहे जसं बघू शकतात. एलिजिबिलिटी 12वी पास, डिप्लोमा होल्डर, ग्रॅज्युएशन, फायनल इयर. ओके, त्यानंतर ही इंटर्नशिप कुठे असणार आहे तर जे पण यांचे हेडक्वार्टर आहे तर महाराष्ट्रामध्ये NPC आणि IPL भरपूर सारे हेडक्वार्टर्स आहे. तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या जवळ जर जे पण ऑफिस असेल तिथे तुम्ही ते कामाला लागू शकता, जी की एक चांगली गोष्ट. म्हणजे ऑफलाईन इंटर्नशिप आहे, ऑनलाईन इंटर्नशिप नाही आहे. पण संधी याच्यासाठी चांगली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे ऑफिसेस आहे. खास करून ज्यांचं फार्मसी झालं आहे किंवा फार्म रिलेटेड ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की इथे अप्लाय केलं पाहिजे. आता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल सगळी माहिती. आणि इथे बघा हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तिथे तुम्हाला तुमची माहिती वगैरे सगळी भरून घ्यायची आहे, किती वेळेसाठी करणार आहे, काय करणार आहे. त्यानंतर हे रिकमेंडेशन लेटर आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही आहात, म्हणजे 12वी करताय, 12वी पास झालेला आहात, डिप्लोमा करताय, ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहात, तर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. मग माहिती टाकली त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर ही सगळी माहिती टाकून जो पण तुमचा HOD आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे किंवा तुमचे प्रिन्सिपल आहे त्यांच्याकडून तुम्हाला इथे सही शिक्का घेऊन टाकायचा आहे आणि हे तुम्हाला अपलोड करायचं आहे या वेबसाईटवर. ओके, इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि याच्याच बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे चांगली संधी आहे, जबरदस्त इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे आणि भरपूर सारे विद्यार्थी आहे. तुम्ही जस्ट त्यांच्या PDF वर गेला तर बघू शकताय अनेक विद्यार्थी आहेत जे की अशा प्रकारच्या इंटर्नशिप करताय. डायरेक्ट गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आहे, एक्सपिरियन्स मिळतं आहे आणि एक चांगलं करिअर सुद्धा करताय. याच्या वेबसाईटवर जरी आलात तरी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती मिळून जाईल. हिंदी हँडबुक झालं, इंग्लिश झालं किंवा कशा प्रकारे हे काम चालतं, इंटर्नशिप कशी आहे. हिंदीमध्ये जस्ट तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा सगळी माहिती मिळून जाणार आहे कशा प्रकारे काम केलं जातं. मग ओडिसा झालं, राजस्थान झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं, अशा अनेक ठिकाणी आहे. मग कशा प्रकारे काम केलं जातं. थोडक्यात हे जी फील्ड आहे या रिलेटेड नवीन नवीन गोष्टी आणणं, जे गावाकडचे लोक आहेत त्यांना माहिती देणं, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे, इंटरेस्टेड आहे, नक्की अप्लाय करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा, कारण की नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आहे. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.